बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. आत्मरूप गणेशू केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदोचरण. श्री सद्गुरुचे ते नमस्करणे आता. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. श्री गुरु साक्षात परब्रह्मेन तस्मेन श्री गुरुवरे नमः. तर आजचा आतापर्यंत झालेला अभ्यास आणि त्याचा अनुभव. शिष्य म्हणतो आता मला कसा अनुभव आलाय ते शिष्य अनुभव सांगतोय. अनुभव की मला आतापर्यंत काय काय अनुभव आला. तर शिष्य अनुभव वर्णन म्हणून असा पाठ आहे आजचा. शिष्य म्हणतो हुम स्थूल सूक्ष्म कारण नाही नाही महाकारण रूप नाही जाग्रत स्वप्न सुसुप्ती हुम पोते शुद्ध स्वरूप. शिष्याला स्वतःला जो अनुभव आलाय म्हणतो तर ते तो कथन करून सांगतोय. तो स्थूल सूक्ष्म कारण हे देहत्रय ते मी नव्हे. आता त्या शिष्याला अनुभव खात्रीशीर पटला की हे स्थूल देह मी नाही, सूक्ष्म देह मी नाही, कारण देह मी नाही. त्याचप्रमाणे विशेष ज्ञानस्वरूप जो महाकारण देह म्हणजेच वृत्ती ज्ञान तोही मी नव्हे. जागृती स्वप्न सुसुप्ती या तीन अवस्थाही माझ्या आत्म्याच्या नाहीत तर त्या बुद्धीच्या आहेत. मग आता आपलं याच्यावरून त्या शिष्याला जो अनुभव आलेला आहे तो आपल्याला यायला पाहिजे की नाही. सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत. आपण सुद्धा आतापर्यंत पाठामध्ये सद्गुरूचं वर्णन करून अधिकाऱ्याचं लक्षणं घेऊन हे स्थूल देह मी नाही या स्थूल देहाचा साक्षी आहे, द्रष्टा आहे किंवा सूक्ष्म देहाचा साक्षी आहे, कारण देहाचा सुद्धा आपण साक्षी आहोत आणि महाकारण देहाचे पण साक्षी आहोत. असा शिष्याला आलेला अनुभव शिष्यानं वर्णन करून सांगितलेला आहे. आणि जागृती स्वप्न सुसुप्ती या तीन अवस्था आत्म्याच्या नसून बुद्धीच्या आहेत. इथपर्यंत म्हणतो मला अशा पद्धतीचा अनुभव आला. माईच्या ध्यानात येते का? माईच्या ध्यानात येते का? माई ध्यानात येते का ताई? सांगलीच्या ताई ध्यानात येते का? हे साक्षी आत्मा द्रष्टा कळत आहे का? हां, ते थोडं ध्यानात ठेवायचं. आपण साक्षी आहोत, आपण पाहणारे आहोत. दृश्य म्हणजे आपण नाहीत हे ध्यानात ठेवायचं. म्हणून हे स्थूल देह आपण नाहीत. आपल्याला दिलेला आहे फक्त उष्णा. स्थूल देह आपण नाहीत, सूक्ष्म देह आपण नाहीत, कारण देह आपण नाहीत, महाकारण देह आपण नाहीत. जागृती स्वप्न सुसुप्ती ह्या अवस्था बुद्धीच्या आहेत, आत्मस्वरूपाच्या नाहीत. इथपर्यंतचा अनुभव शिष्यानं वर्णन करून सांगितला. आणि असंच म्हणले भागवतात ही सप्तम स्कंदाच्या 7व्या अध्यायात प्रल्हादाने असेच सांगितलेले आहे. म्हणजे भक्त प्रल्हाद होऊन गेलेला, भगवंताचा भक्त होऊन गेलेले आहेत भक्त प्रल्हाद. त्यांनी काय सांगितलं म्हणतात, बुद्धी जागरणम स्वप्न सुसुप्तिरिती व्रतय तायन वायुन भूयन्ते सोमाध्यक्ष पुरुष परः. तर अशा पद्धतीनं जाग्रत स्वप्न सुसुप्ती या तीन अवस्था बुद्धीच्या आहेत. या तीन अवस्था ज्याच्या योगाने जाणल्या जातात. आता ह्या बुद्धीच्या अवस्था म्हणजे जागृती. आता ह्या आपण जागृतीवर आहोत, याला जागृती असं म्हणतात. रात्रीच्या वेळेत झोप लागल्यानंतर गाढ झोपही नाही आणि आपण जागे बी नाही अशा अवस्थेमध्ये स्वप्न आणि गाढ झोपेलाच सुसुप्ती असं म्हणतात. या तीन अवस्था बुद्धीच्या आहेत, आत्म्याच्या नाहीत. या तीन अवस्था ज्याच्या योगाने जाणल्या जातात तो या तीन अवस्थांचा साक्षी, या अवस्थाहून निराळा सच्चिदानंद रूप उत्तम पुरुष आहे.
यासाठी 3 अवस्थांचा प्रकाशक मी स्वतः केवळ शुद्ध निर्मळ स्वयंप्रकाश सामान्य रूप आहे, असं भागवतामध्ये सप्तम स्कंदाच्या 7व्या अध्यायामध्ये प्रल्हादांनी सांगितलेलं आहे. शिष्यानं बी जे अनुभव सांगितला तोच भक्त प्रल्हादांनी सांगितलेला आहे. म्हणून म्हणले, तुरिया साक्षी तो कोय कहे, जो साक्षे पदार्थ होय, उपाधी रहित स्वरूप हुम नाही साक्षी साक्षी दोय. जर साक्षी साक्षीने जाणल्या जाणाऱ्या अशा जागृतादी वृत्ती स्थूल सूक्ष्म देहादी पदार्थ आत्म्याहून भिन्न आहेत हे सत्य असेल, तर तुरीय आणि साक्षी अशी 2 विशेषणे आत्म्यास कोणीही लावू शकेल. पण जर जागृतादी अवस्था व स्थूल पदार्थ पारमार्थिकदृष्ट्या खरी नाहीत. आता ही जागृती आपल्याला जे दिसते ते मायबापा हो खरी नाही, हे साधू संत सांगतात, सर्व वेदांत शास्त्र सांगतंय. मग आता खरं नाही म्हणल्यावर आपल्याला ते पटत नाही. खरं नाही म्हणजे कल्पित आहे. कल्पित म्हणजे अनिर्वचनीय, सता असताहून भिन्न, त्याला कल्पित असं म्हणतात किंवा बादयोग्य असं म्हणतात. बादयोग्यामध्ये 3 कालामध्ये परमात्माचा असतो, बाकी काहीच राहत नाही. आणि जरी असलं तरी ते अनिर्वचनीय मिथ्य आहे, काल्पनिक आहे. तर आत्म्यास तुरीय म्हणजे परमात्म्याशिवाय दुसरं काहीही नाही. व साक्षी अशी विशेषणे कशी कोणास लावता येतील? काय म्हणले ते? जर जागृतादी अवस्था व स्थूल पदार्थ पारमार्थिक दृष्ट्या खरी नाहीत, तर आत्म्यास तुरीय व साक्षी अशी विशेषणे कशी कोणास लावता येतील? एकाच मनुष्यास निरनिराळ्या आप्तांच्या संबंधाने निरनिराळी नावे प्राप्त होतात. म्हणजे त्यास भाचा असला तर मामा, पुतण्या असला तर काका, जावई असला तर सासरा, पुत्र असला तर पिता, असे निरनिराळे नावे प्राप्त होतात. परंतु वर सांगितलेले त्यांचे संबंधी नसले किंवा मेले तर त्याला मामा, काका इत्यादी नावे देता येत नाहीत. म्हणजे यावरून असे झाले की सर्व नावे कल्पित आहेत, पण मूळचा पुरुष तेवढा खरा आहे. याच न्यायाने तुरीय, साक्षी इत्यादी विशेषणे ही माझ्या स्वरूपात उपाधीच्या अपेक्षेने प्राप्त झालेली आहेत, वास्तविक म्हणजे खरी नाहीत. आणि मी त्या जागृतादी उपाधिविरहित म्हणजे निरुपाधी स्वरूप, त्यामुळे माझ्या शुद्ध स्वरूपात साक्ष आणि साक्षी ही दोन्ही नावे नाहीत. तर ते ध्यानात घ्यायचं. आता हे दृष्टांत सांगून आपल्याला जे सांगितलं ते खरं आहे की एक मनुष्य आहे, त्या मनुष्याला जर त्याच्या नातेसंबंधांना विचार करायला गेलं तर एकाच पुरुषाला मामा म्हणतात, काका म्हणतात, दादा म्हणतात, भाऊ म्हणतात, अण्णा म्हणतात, वडील म्हणतात, भाऊ म्हणतात, आहे की नाही? पण त्या संबंधीने जर उपाधी नाही राहिली तर मग त्यांना कुठलंही नाव देता येत नाही. तसं आत्मस्वरूपाला साक्षीन, द्रष्टान, कुटस्थन, आत्मान असे वगैरे काही नावं वगैरे नाही म्हणतात ते. कारण ते स्वरूप सच्चित आनंद, आत्मस्वरूप हे सच्चित आनंद आहे आणि ते जग भरून आस्ते भाती प्रिय रूपानं भरून राहिलेलं आहे. असं ते स्वरूप आहे आणि एकाच स्वरूपावर हे सर्व होतंय आणि जातंय. तर स्वप्नामध्ये काय होत नाही आणि काय दिसत नाही. पण स्वप्नामध्ये जरी सुखदुःख होतं, स्वप्नामध्ये सुद्धा आपल्याला सुखदुःख होतात. स्वप्नामध्ये सुखदुःख होतात, तसेच जागृतीमध्ये सुद्धा आपल्याला सुखदुःख होतात. स्वप्नामध्ये सुखदुःख खोटी वाटत नाहीत. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? स्वप्नामध्ये एखादा मनुष्य, त्याच्या पाठीमागं वाघ लागलेला आहे आणि तो पुढं पळतो आहे, तर मोठ्याने आरडतो, रडतो, वरडतो, आता मला वाघ खाणार. मग आता हे स्वप्नामध्ये जे पाहिलेलं दृश्य आहे त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? मला वाटतं तिथं बंदुक्या, जागृतीतल्या माणसांनी सगळ्या बंदुका घेऊन जावा, तिथं सगळ्या माणसांनी जमा व्हावा आणि त्या वाघाला मारण्याचा प्रयत्न करावा, असं आहे का?
स्वप्नामध्ये तुमची जागृतीतली बंदूक काम करीत नाही. जागृतीतले माणसं काही करू शकत नाही. त्या स्वप्नातल्या माणसाला माझ्या पाठीमागं वाघ लागला तर तिथं फक्त एकच उत्तर आहे तिथं, तर त्याला जाग केलं पाहिजे, जाग. तर हे ध्यानात घ्या. मग जाग केल्याच्या नंतर मग तिथे वाघ नव्हताच का वाघ होता तिथे वाघ नव्हताच, परंतु तिथं वाघ त्याला दिसला, पाठीमागं लागला, हा पुढं पळतो आहे असं त्याला दृश्य दिसत होतं. परंतु तिथे कोण झालं तर वाघ, तरी तोच वाघ झाला होता आणि त्याचीच त्याला स्वप्न पडत होतं. आणि तिथं सर्व निर्माण झालं होतं. हे पुढं पळतोय, वाघ मागं पळतोय वगैरे, हे सगळ्या आपल्या मनाच्याच कल्पना आहेत. आणि तसंच आहे जागृतीमध्ये सुद्धा. जागृतीमध्ये आपल्या मनानं ज्या कल्पिलेल्या आहेत त्या ईश्वरानं निर्माण केलेलं हे जगत. तर ह्या जगतामध्ये आपल्याला जे पार्ट मिळालेलं आहे ना, मग आता कुणाला वडिलाचं, भावाचं, पतीचं, मालकाचं, मामाचं, काकाचं, स्त्री असेल तर आई, बहीण, मामी, काकू, चुलती वगैरे, हे आपापलं पार्ट असतं आणि ते पार्ट आपण नियमाप्रमाणे त्या पार्टाचं कार्य केलं पाहिजे. आता नाटक बघितलं कधी, नाटक, आणि त्या नाटकामध्ये एखादं पार्ट घेतलेलं असतं तर ते पार्ट ते काय करतात, तर ते पार्टामध्ये जसं त्यांनी एखाद्याने राजाचं जर पार्ट घेतलं तर राजासारखंच तिथं वटवून दाखवावं लागतं. मग त्याला काय म्हणते, तर त्याला सोंग म्हणतात, आहे का नाही, नाटकामध्ये. तर अशा पद्धतीनं मग हे आपण साक्षी, आत्मा, कुटस्थ वगैरे हे उपाधीनं नावं आहेत. आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत, हे ध्यानात घ्या. म्हणून म्हणले, हुम विश्व तेजस प्राज्ञ नाही, नाही तुर्या मुजमाय, नाही द्रष्टा साक्ष्य, नाही केवळ शुद्ध हुम भाय. म्हणजे शुद्ध परमात्मा मी, असं त्यांना सांगायचं. जागृतीचा अभिमानी विश्व. आपण जागृतीमध्ये आता आहोत तर आपल्याला विश्वाचा अभिमान होतोय की नाही, आता विश्व आहे म्हणून. जागृतीचा अभिमानी विश्व, स्वप्नाचा अभिमानी तेजस आणि सुसुप्तीचा अभिमानी प्राज्ञ, हे तीनही मी नाही. व तुरी अवस्था हे नाव, तशीच द्रष्टा साक्षी ही नावे माझ्यामध्ये वास्तविक नाहीत. कारण दृश्य आणि साक्ष यांच्या अपेक्षेने द्रष्टा आणि साक्षी अशी नावे देता येतात. आता हे सर्व दिसणारं जे दृश्य आहे ते दृश्य ईश्वर परमात्माचं हे स्वप्न आहे. ईश्वराचं स्वप्न, साधू संतांचं स्वप्न. आणि ह्या स्वप्नामध्येच आता हे चालू आहे आपला पाठ. म्हणजे हे कोणाचं स्वप्न आहे, तर ईश्वराचं, साधू संतांचं हे स्वप्न आहे. आणि स्वप्नामध्येच आपल्याला भीती वाटायला लागली तर जागे व्हा, जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा. तर भगवान परमात्माचं स्मरण जर केलं, आपण नामचिंतन जर केलं तर सर्व विघ्नांचा नाश होतो, असे साधू संतांचे प्रमाण आहेत. नाम तुझे नारायणा, फोडी पाषाणाला पाहना. तर त्या भगवान परमात्माच्या नामानं काय होत नाही असं नाही. जे नाही करायचं ते, जे नाही व्हायचं ते, जे सर्व भगवान परमात्मा काहीही करू शकतो आणि त्याला काहीही करता येतं. हे अनेक उदाहरणं आहेत आपल्याला पुराणामध्ये, शास्त्रामध्ये. तर भगवान परमात्माची सगळी लीला आहे ही, भगवान परमात्माची लीला. कारण दृश्य साक्षी यांच्या अपेक्षेने द्रष्टा आणि साक्षी अशी नावे देता येतात. पण दृश्य साक्ष्य पदार्थ नसेलच तर, आता तुम्ही सांगा, जर दृश्य पदार्थ नसेल तर मग कोण राहिलं शिल्लक? दृश्य नसेल तर मग द्रष्टा कुठलचा? आणि आपल्याला दृश्य दिसतंय म्हणून आपण द्रष्टा साक्षी आहो असं म्हणतो. पण याचंच ज्ञान आपल्याला झालं पाहिजे की हे जगत्रय मिथ्या आणि काल्पनिक आहे. आणि म्हणून तर कोणाला द्रष्टा आणि कोणाला साक्षी म्हणायचे. म्हणून मग दृश्य साक्षी जे पदार्थ आहेत ते पारमार्थिक दृष्ट्या सत्य नव्हेत. दृश्य व साक्षी जे पदार्थ आहेत ते पारमार्थिक दृष्ट्या
सत्य नव्हेत, यामुळे त्यास नावे देता येण्यासारखे नाही. तथापि जेथे तेथे ती दिलेली आहेत. वास्तविक विचार करून अनुभव घेतला असता मी केवळ निष्प्रपंच, स्वयंप्रकाश, स्वतः सिद्ध, निरुपाधिक, शुद्ध रूप, मन वाणी यास अगोचर असा आहे असे सिद्ध होते. भगवान परमात्मा मना वाणीला न कळण्याच्या बाबतीतला आहे. या प्रकारचा शिष्याने सांगितलेला अनुभव ऐकून तो अनुभव दृढ करण्याच्या हेतूने मन आणि वाणी यास अगोचर असे जे निष्प्रपंच अद्वैत ब्रह्माचे स्वरूप त्याचे निरूपण गुरुजी पुढील 2 दोह्याने करतात. तर अद्वैत ब्रह्म म्हणजे या जगतामध्ये खलविंदम ब्रह्म म्हणजे सर्व परमात्माच आहे, स्वरूपच आहे, बाकी काय नाही. जरी असलं दिसत असलं आपल्याला तरी हे होतंय आणि जातंय असंच हे भगवान परमात्माची यालाच लीला असं म्हणतात. ज्या नाही पिंड ब्रह्मांड नाही, नाही एकत्या नाही प्रकृती पुरुष, ज्या नाही स्वयंप्रकाश सत सोय. ज्या नाही पिंड म्हणजे ज्यात ज्या अद्वैत स्वरूपात शरीराचा संबंध नाही. अद्वैत स्वरूप म्हणजे एक परमात्माच आहे आणि त्याच्यामध्ये शरीराचा संबंध नाही. त्याचप्रमाणे ब्रह्मांडाचाही संबंध नाही. त्या म्हणजे त्या अद्वैत स्वरूपात 1-2 अशी गणनाही नाही. आणि त्यात प्रकृती म्हणजे माया आणि पुरुष म्हणजे अविद्योपाधीने युक्त जीव ही दोन्ही नाहीत. प्रकृती म्हणजे माया आणि पुरुष म्हणजे अविद्या उपाधीने युक्त जीव ही दोन्ही नाहीत. अशा प्रकारचे स्वयंप्रकाश सत्य अद्वितीय आत्म्याचे स्वरूप आहे असे जाणावे. आता स्वरूप असं आहे, त्या स्वरूपावर काय होतंय आणि जातंय, त्या स्वरूपाला त्याच्यावर मिथ्या बनत असल्यामुळं हेच आपल्याला ज्ञान करून घ्यायचं आहे की आपल्याला मिळालेले शरीर, इथून पाठीमागं आपले नातेवाईक होऊन गेलेले आणि इथून पुढं होणारे हे सर्व दृश्य परमात्म्यावर होते आणि जातंय. म्हणून तर त्याला मिथ्या असं म्हटलेलं आहे, काल्पनिक म्हटलेलं आहे. जोपर्यंत आपण आहे तोपर्यंतच आहे. आपण नसलो तरी भगवान परमात्मा असतोच. म्हणून तर आपल्याला सांगितलं की जागृती, स्वप्न, सुसुप्ती अशा 3 अवस्थामध्ये परमात्मा असतो. मग आपण असणार आहे या पाठीमागाल्या जन्म असो, हे जन्म असो, पुढे येणारे जन्म असो, याच्यामध्ये परमात्मा असतो. तर आपल्याला आपल्या पाठीमागं जन्मायचं आणि मरायचं हे जे चक्र लागलेलं आहे, त्या भगवान परमात्माची जर आपण नाही सेवा केली, भगवान परमात्माचं नामचिंतन नाही केलं, तर आपल्याला मग हे संस्कार, हे दिसणारी सृष्टी ही खरी वाटून त्यामध्ये आपण आपल्याला जन्म आणि मरण बार बार येईल. ते तसं होऊ नये म्हणून 84 लक्ष योनीमध्ये जावाच लागतं मायबापो. कारण तर आपलं वासना राहते, मन राहतं आपलं. आणि जर वासना कशावर, ह्या मिथ्या पदार्थावर जर राहिली तर आपल्याला 84 योनीच्या लक्ष योनीच्या फेरीमध्ये जावं लागतं. आणि जर भगवान परमात्माचं सतत नामचिंतन आपण करत असू, सतत जर आपण नामावर राहिलो, तर मग मात्र भगवान परमात्मा कुठं दुसरीकडं लोटेल आपल्याला. कारण त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीच, तर मग तो कुठं लावेल. शरणांगताला तो कधीच कुठं बाजूला फेकून देत नाही. कारण त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही, तर मग तो परमात्मा 84 लक्ष योनीमध्ये कसा पाठवेल. म्हणून ध्यानात घ्यायचं की भगवान परमात्माची जर सेवा केली, सतत अखंड स्वरूप आहे, त्या अखंड स्वरूपाचं अनुसंधान जर आपण ठेवलं, तर अंतकाळी जे आपल्याला जे स्मरण होत असतं, तर त्यानुसारच आपल्याला भगवान परमात्मा आपल्याला 84 योनीच्या फेरीत पाठवायचं का त्या परमात्म्याकडे घ्यायचं, हे त्या परमात्म्यावर अवलंबून आहे. म्हणून त्या परमात्म्याचं स्मरण म्हणजे आपलं स्वरूप आणि परमात्म्याचं स्वरूप 2 नाही, आपण एकच आहोत, अशा पद्धतीची भक्ती वेदांत शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. आणि त्याचप्रमाणे म्हणले मग वर्ती व्याप्ती फलव्याप्ती विना जेमनो तेम स्वरूप सदा उदित स्व प्रकाश छे मनवानी बिन रूप. आणखी ते आत्मस्वरूप वर्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती या दोहोंच्याही संबंधाविरहित जेमनुतेम म्हणजे जसे आहेत तसेच स्वाभाविक स्वरूप आहे.
त्या परमात्म्याचं स्वरूप वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती या संबंधाविरहित आहे. मग शिष्यानं प्रश्न केलेला आहे की महाराज, वृत्तीव्याप्ती कशाला म्हणतात आणि फलव्याप्ती म्हणजे काय ते आम्हाला सांगावे. तर गुरु म्हणतात, अंतःकरणाच्या वृत्तीने घटादी पदार्थ व्याप्त झाल्यावर तो पदार्थ आकाराने स्फुरण पावतो. या स्फुरण पावण्याला वृत्तीव्याप्ती म्हणतात. आता वृत्तीव्याप्ती कळाली का? वृत्तीव्याप्ती आपल्या अंतःकरणाची वृत्ती बाहेरल्या वस्तूपर्यंत जाते आणि त्या पदार्थाचा आकार धारण करते आणि त्या पदार्थाचं ज्ञान आपल्याला होतं, याला म्हणतात वृत्तीव्याप्ती. आणि पदार्थात चिदाभासाची जी व्याप्ती म्हणजे हा घट आहे असे जे ज्ञान होते त्याला फलव्याप्ती असे म्हणतात. त्या पदार्थाचा आकार धारण करणे त्याला वृत्तीव्याप्ती आणि त्या पदार्थाचं ज्ञान होणे त्याला फलव्याप्ती असं म्हणतात. मग आपल्याला ज्ञान कसं होतं आहे तर त्याच्याबद्दल सांगायला ते आपल्याला कुठल्याही पदार्थाचं आपल्या अंतःकरणाची वृत्ती तिथपर्यंत जाते, त्या पदार्थाचा आकार धारण करते आणि त्याला वृत्तीव्याप्ती म्हणतात. आणि त्याचं ज्ञान होणे हे फलव्याप्ती आहे. तर अज्ञानाची निवृत्ती होऊन झालेले जे आत्म्याचे विशेष ज्ञान, अज्ञानाची निवृत्ती होऊन झालेले जे आत्म्याचे विशेष ज्ञान, त्याची उत्पत्ती होण्यासाठी केवळ वृत्तीव्याप्तीचीच अपेक्षा आहे. आत्म्याचं जे ज्ञान आहे त्याची उत्पत्ती होण्यासाठी केवळ वृत्तीव्याप्तीचीच अपेक्षा असते, फलव्याप्तीची नसते. कारण भगवान परमात्मा फलस्वरूप आहे. जसे प्रकाशस्वरूप अशा सूर्याला पाहण्यासाठी केवळ निरोगी नेत्राची अपेक्षा असते. सूर्याला जर पाहायचं असलं तर आपल्या निरोगी नेत्राने दिसतं, पण इतर दीपादिकाची अपेक्षा नसते. सूर्याला पाहण्यासाठी बॅटरी लावावी लागत नाही, सूर्याला पाहण्यासाठी प्रकाश करावा लागत नाही, फक्त निरोगी डोळे लागतात. तसेच स्वयंप्रकाश आत्म्याला जाणण्यासाठी वृत्तीव्याप्तीचीच अपेक्षा आहे. मग आता आपल्या वृत्तीला कशा प्रकारचं ज्ञान झालं पाहिजे? आपली जी अंतःकरणाची वृत्ती आहे ती बाहेरल्या पदार्थापर्यंत जाते. बाहेरले पदार्थ, आता घरामध्ये तुम्ही बसलेला आहात तर तुमच्या घरामधल्या पदार्थाकडं सर्वांकडं जी आपली वृत्ती जाते, त्या पदार्थाचं अधिष्ठान काय त्याच्याकडं लक्ष जायला पाहिजे. नंबर लावा, चष्मा. त्या पदार्थाकडे आपल्या अंतःकरणाची वृत्ती त्या पदार्थाकडे लावल्याच्या नंतर ते तुम्हाला अधिष्ठान आहे, अधिष्ठान. आणि ते अधिष्ठान असल्यामुळंच आपल्याला ते पदार्थ दिसत आहेत. जर ते परमात्मशक्ती नसती, आत्मशक्ती नसती तर ते पदार्थ दिसलेच नसते. म्हणून दृश्य, द्रष्टा, दर्शन, त्रिपुटी या तिन्हीमध्ये हे परमात्मा भरून उरलेला आहे. आपल्याला त्या पदार्थामधील जे चैतन्य आहे तिकडं आपलं लक्ष गेलं पाहिजे. आपलं तिकडं लक्ष जात नाही, आपण फक्त पदार्थ पाहतो. आणि ते मिथ्या पदार्थ आहेत, हे मायावी पदार्थ आहेत, हे कधी आपल्याला सोडून जातील सांगता येत नाही, किंवा आपलं शरीर त्यांना कधी सोडेल ते सांगता येत नाही. म्हणून हे सर्व प्रपंच मिथ्या प्रपंच सर्व. कोण दिवस येईल काहीचा नाही देहाचा भरवसा, काही सांगता येत नाही मायबापा हो. म्हणून आपण आहोत तोपर्यंत परब्रह्म स्वरूपाचं ज्ञान, आपण परब्रह्म स्वरूपाचे अंश आहोत, आपण अंश. तर ते ध्यानात ठेवायचं की ते स्वरूप, मग ते अशा पद्धतीचं ज्ञान होतंय त्याला वृत्तीव्याप्ती. मग त्या परमात्म स्वरूपाचं जे आपल्याकडं, जे आपल्यामध्ये जे साक्षी आहे तोच साक्षी म्हणजे बाहेर आणि आत सर्व चोहीकडे चैतनच आहे. चेतनावर आपल्याला हे आपल्याला मिथ्या बनवलेली सृष्टी दिसते आहे आपल्याला. पण आपलं लक्ष मिथ्या पदार्थाकडे जरी गेलं तरी आपण परमात्म स्वरूपच पाहायला पाहिजे. कारण चैतन्य नसतं तर ते पदार्थ आपल्याला दिसले नसते. म्हणून सर्वत्र व्यापक स्वरूप आपलंच आहे हे ध्यानात घ्या.
हे अंतकरणाच्या वरतीनं समजून घेऊन सर्वांमध्ये परब्रह्म व्यापक स्वरूपानं आहे. सर्वांच्या अंतर्यामी आत बाहेर, सर्वत्र आत हरी बाहेर हरी, सर्वत्र परमात्मा चैतन्यच आहे आणि ते चैतन्याशी एकरूप होऊन राहायचं आहे. जर आपल्या डोळ्यांना जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही. मग जर आपली वृत्ती अधिष्ठानाच्या दृष्टीनं जर अधिष्ठान पाहू लागली तर वृत्ती व्याप्तीने एकदा झालं की मग पुन्हा फलव्याप्तीची गरज नाही तिथे, कारण फलस्वरूपच परमात्मा आहे. मग म्हणले तसेच स्वयंप्रकाश आत्म्याला जाणण्यासाठी वृत्तीव्याप्तीचीच अपेक्षा आहे. म्हणजे वृत्तीलाच ज्ञान होणं गरजेचं आहे की सर्वत्र भगवान परमात्माच भरून उरलेला आहे आणि त्याच्यावर हे मिथ्या पदार्थ बनलेले आहेत आणि पदार्थामध्ये अधिष्ठान रूपानं चैतन्यच आहे. म्हणून वृत्तीव्याप्तीची अपेक्षा आहे, फलव्याप्तीची नाही. परंतु बाह्य जे घटपटाधिक पदार्थ आहेत ते पाहण्यासाठी वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती या दोहोंची अपेक्षा असते. बाहेरले पदार्थ म्हणजे जड पदार्थ पाहण्यासाठी वृत्तीव्याप्ती पाहिजे आणि फलव्याप्ती बी पाहिजे. मात्र परमात्मा स्वरूपाचं ज्ञान होण्यासाठी फक्त वृत्ती ज्ञानच पाहिजे, वृत्तीव्याप्तीच पाहिजे फक्त, कारण फलस्वरूप तो परमात्माच आहे. जसे अंधारात असलेला घट पाहण्यासाठी नेत्र आणि दिवा या दोघांची अपेक्षा असते. अंधारामध्ये वस्तू जर ठेवलेली असेल तर तिथं नेत्र आणि दिवा या दोन्हींची गरज आहे, कारण एका नेत्रानेच घट पाहता येणार नाही. तसेच चिदाभासा वाचून केवळ जड त्या अंतकरणाच्या वृत्ती त्याच्या योगाने जड पदार्थ पाहता येणे शक्य नाही, कारण एकतर वृत्ती जड आहे व जे पदार्थ पाहायचे आहेत तेही जड आहेत. अर्थात जडास जड भासणार नाही, यासाठी त्या जड पदार्थास जाणण्यासाठी फलव्याप्तीची अपेक्षा आहे. पण अज्ञानाची निवृत्ती करून जो आत्मज्ञानाचा अनुभव घेतो त्यास तिची अपेक्षा नाही, तर केवळ वृत्तीव्याप्तीचीच अपेक्षा आहे. शिष्य म्हणतो, गुरु महाराज, जर वृत्तीच्या योगाने आत्मा जाणला जातो तर वृत्ती दृष्टी झाली व आत्मा वृत्तीचा दृश्य झाला, आणि तसे झाले असता आत्मा मनाला आणि वाणीला अगोचर आहे असे श्रुतीचे म्हणणे ते अप्रमाण ठरते. शिष्याला प्रश्न पडलेला आहे, कारण आता इथं काय म्हणाले, गुरु महाराज म्हणले, शिष्य म्हणतोय, गुरु महाराज, जर वृत्तीच्या योगाने आत्मा जर जाणला जात असेल तर वृत्ती ही दृष्टी झाली व आत्मा वृत्तीचा दृश्य झाला, आणि तसे झाले असता आत्मा मनाला आणि वाणीला अगोचर आहे असं म्हणलात तर हे श्रुतीचं म्हणणं खोटं होईल. त्याचं मला समाधानपूर्वक उत्तर तुम्ही सांगा. गुरु म्हणतात, अरे बाबा, मन आत्म्याला दृश्य पदार्थाप्रमाणे दृश्य पदार्थाप्रमाणे आपल्याला पाहण्याचा विचार करून काही पाहत नाही, कारण मनाला तरी कुठं रूप आहे. मन आत्म्याला दृश्य पदार्थाप्रमाणे आपल्या पाहण्याचा विचार करून पाहत नाही, तर मनाच्या द्वाराने विचार करून. मन म्हणजे काय? मनाला काय डोळे आहेत का? मन काय दिसतं का? मन कसं आहे? निर्गुण निराकारच आहे का नाही? तर मन सुद्धा आपल्याला, मनाला म्हणजे असं काय आपल्यासारखे हे नाही, ते मन म्हणजे काय दृश्य पदार्थ पाहत आहे अशा पद्धतीनं पाहत नाही. तर मनाच्या द्वारे बुद्धीनं विचार करून, विचाराच्या द्वारे अविद्या आणि देहाध्यास निवृत्त करून, आता ह्या विचाराच्या द्वारानं बुद्धीच्या द्वारे अविद्या आणि देहाध्यास, तर ही कशी अविद्या आहे परमात्म्याची आणि देहाचा अध्यास कसा आहे यास निवृत्त करून स्वतः आत्मा आपल्याच स्वरूपाने प्रकाशतो. आरशाच्या साधनाने मनुष्य आपलेच तोंड आपण पाहतो. आरसा काय आपलं तोंड पाहत नाही, ध्यानात घ्या. आपणच तोंड आपलं पाहतो. आरसा फक्त दाखविण्याचं काम करतो. तर म्हणले आरशाच्या साधनाने मनुष्य आपलेच तोंड आपण पाहतो, आरसा काय तोंड पाहत नाही. म्हणजे आरसा हे तोंड पाहण्याचे केवळ साधन आहे. तसं भगवान परमात्माचं ज्ञान करून घेण्याचं साधन आहे मन, बुद्धी, चित्त. हे ध्यानात घ्या. मन आणि बुद्धी हे साधन आहे, साधन.
म्हणून ते म्हणले, मनाच्या द्वारे विचार करून म्हणजे बुद्धीच्या द्वारे, मनानं बुद्धीनं विचार करून म्हणजे आरसा हे तोंड पाहण्याचे केवळ साधन आहे. तोंड पाहिल्यावर मनुष्य आरसाही टाकून देतो. तसं एकदा आपल्याला स्वरूपाचं ज्ञान झालं तर आपण स्वरूपमय स्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि नाही जरी प्रयत्न केला तरी तुम्ही स्वरूपातच आहात आणि तुम्ही स्वरूपच आहात. परंतु तुम्हाला हे दृश्य सत्य वाटता कामा नये. दृश्य हे कल्पित असतं. म्हणून ह्या दृश्याच्या द्वारे आपल्याला परमात्म्याने दिलेलं हे शरीर या मनाच्या द्वारे, बुद्धीच्या द्वारे, अंतकरणाच्या वृत्तीच्या द्वारे, विचाराच्या द्वारे ज्ञान करून घेऊन आपण त्या परमात्म्याशी अनुसंधान राखलं पाहिजे परमात्म्याचं. म्हणून त्याचप्रमाणे मुमुक्षु पुरुष मनाच्या वृत्तीने विचाराच्या द्वारे अज्ञानाची निवृत्ती करून स्वयंप्रकाश आत्म्याचा अनुभव घेतल्यावर मग त्या वृत्तीचाही त्याग करतो. म्हणून ते साधू संतांचं प्रमाण आहे, वृत्ती ही निवृत्ती झाली जनन दिशेत येते. एकदा ते सस्वरूपाचं ज्ञान झाल्याच्या नंतर आपण सस्वरूप आहोत. पण आपण काय करतो, मनावर आणि देहावर येतो आणि देहावर आलं की मी खरा वाटतो आणि माझे खरं वाटतात आणि याच्यामुळं आपल्याला दुःख होते. बाकी काही नाही कारण. मी सत्य वाटल्याबरोबर माझे सत्य होतात. मग आता मी खरा आहे असं वाटलं तर मग माझे खरे होतील की नाही. आणि जर मी आणि माझं जर आलं तर मग ते कसं आपल्याला दुःख व्हायला काय लागतं. कारण हा प्रपंच सर्व दुःखमय आहे. कुठं कोण कधी सुखी आहे आणि कधी कुणाला कुठं सुख वाटलं आहे. म्हणून तर म्हणले, संसार दुःखमुळं चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. मायबापा हो, देवाचं अनुसंधान सुटलं की आपल्याला पुन्हा दुःखच आहे. म्हणून आपण सतत नामचिंतनावर राहिलं पाहिजे, अनुसंधानावर राहिलं पाहिजे. आणि नानुसंधानावर जर राहिलात तर मग आपल्याला जरी सुखदुःख झाले तरी त्या सुखादुःखाचा प्रभाव कमी होऊन जातो आणि त्या परमात्म्याचं सुख आपल्याकडं राहतं किंवा आपल्यावर भगवान परमात्मा कृपा करतो. म्हणून म्हणले, स्वयंप्रकाश आत्म्याचा अनुभव घेतल्यावर मग त्या वृत्तीचाही त्याग करतो. या कारणासाठी वृत्तीव्याप्ती फलव्याप्ती या विरहित आत्म्याचे स्वाभाविक जसे स्वरूप आहे आणि तसेच सांगितलेले आहे. शिवाय ते आत्मस्वरूप सदा उदय पावलेले व स्वयंप्रकाश आहे. आता हे जे आत्मस्वरूप आहे ते सदा उदय पावलेले आणि स्वयंप्रकाशित आहे. ते स्वरूपाचा लोप कधीही होत नाही, कोणत्याही काळी होत नाही. तर भगवान परमात्मा सततच युगे 28 विटेवरी उभा. मग तुम्ही म्हणता ह्याच्या अगोदर नव्हता का. तर भगवान परमात्मा सततच असतो. भगवान परमात्मा जात येत नाही. त्याच्यावर जे होतंय ते दृश्य जात येत असतं. जर आपण पिक्चरचा समजा जर पडदा घेतला तर त्या पडद्यावरचं दृश्य येत असतं आणि जात असतं. पडदा मात्र जात येत नाही. आता आपला हे पाठ जातोय आणि येतोय, पण मोबाईलची स्क्रीन जात नाही आणि येत नाही. आहे का नाही. मोबाईल जसाल तसा असतो. त्याच्यावर आपल्याला हे जे आपला पाठ आहे होतोय आणि जातोय. तसं भगवान परमात्मावर हे सर्व दृश्य जगत हे होतंय आणि जातंय. याच्यामुळं तुम्ही म्हणता मग आता होतंय जातंय तर असू द्या, पण आपण जर त्या परमात्मा स्वरूपाचं जर नाही ज्ञान झालं तर 84 लक्ष योनीमध्ये जाऊन दुःख भोगावं लागतं मायबापा हो. आणि ते दुःख आपल्याला होऊ नये म्हणून तर साधू संतांची खटपटही नाही जर ज्ञान करून घेतलं तर मग ते दुःख सहन होत नाही. कारण 84 लक्ष योनीमध्ये जर आपण गेलो तर मग कोणत्या प्राण्याचा कुठं कसा जन्म मिळेल ते सांगता येत नाही. आणि तसे देह मिळणं म्हणजे दुःखालाच कारण आहे. म्हणून मनुष्य देहामध्ये आल्याच्या नंतर आपण मुमुक्षु बनून नामचिंतन करून शास्त्र पाहून श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन करून दृष्टांताचे सिद्धांत पाहून भागत्याग लक्षणेने आपण ते स्वरूप सच्चिदानंद आत्मा
आस्तिबाती प्रिय रूपानं कसा भरून राहिलेला आहे त्याच्याबद्दलचं ज्ञान वरतीला होणं अत्यंत आवश्यक आहे मायबापो. म्हणून ते कसं आहे म्हणले तर स्वयंप्रकाश आहे. शिष्य म्हणतो हे कृपाने दे. स्वयंप्रकाश म्हणजे काय ते स्पष्टपणे माझ्या ध्यानात उतरेल अशा रीतीने सांगावे. तुम्ही म्हणता की स्वयंप्रकाश आहे. स्वयंप्रकाश आहे कसं ते मला स्पष्टपणे माझ्या ध्यानात येईल अशा रीतीने सांगा म्हणतो. गुरु म्हणतात घटपटादी पदार्थ ते जगात दिसतात ते सूर्य दीप इत्यादिकाच्या प्रकाशाने दिसतात. म्हणजे ते पदार्थ परप्रकाश आहेत असे समजावे. जेवढे बी या सृष्टीमधले पदार्थ तुम्हाला दिसत असतील तेवढे ते परप्रकाश आहेत, जड आहेत. जड असल्यामुळं ते परप्रकाश आहेत. म्हणजे सूर्य आता रात्र संपली आणि आता आपल्याला सूर्य उगवला त्यानंतर आपल्याला ह्या सर्व वस्तू दिसायला लागल्या म्हणून याला परप्रकाश असं म्हणतात. आणि जी वस्तू स्वतः प्रकाशरूप असून दुसऱ्या वस्तूस प्रकाशमय करते, जिला प्रकाशमय करणारी अशी दुसरी कोणतीही वस्तू नाही अशी वस्तू स्वयंप्रकाश म्हणावी. तर आत्मस्वरूपाला कोणीही प्रकाश केलेला नाही. आत्मस्वरूपाचा त्याला म्हणून त्याला स्वयंप्रकाशानंद असं नाव आहे. म्हणून त्याला स्वयंप्रकाश म्हणजे स्वतःच्याच प्रकाशाने तो प्रकाशित आहे. त्यानेच सर्व जगाला प्रकाशित केलेला आहे. सूर्याला सुद्धा प्रकाशित आत्म्यानंच केलेला आहे. म्हणून अशी वस्तू स्वयंप्रकाश म्हणावी. असा स्वयंप्रकाश एक आत्माच आहे. त्या वाचून जो काही नामरूपात्मक भूतभौतिक प्रपंच आहे तो सर्व परप्रकाश आहे. यद्यपि सूर्य चंद्र तारा वीज अग्नी इत्यादी पदार्थ स्वतः प्रकाशमय असून दुसऱ्या पदार्थासही प्रकाश देणारे आहेत तरी उलट आत्म्याला प्रकाशमय करावयास समर्थ नाहीत. बघा, सूर्य चंद्र तारा वीज आणि अग्नी हे जरी प्रकाशमय असले तरी आत्मस्वरूपाला प्रकाशित करीत नाहीत. ध्यानात ठेवा. आत्मस्वरूपाचं ज्ञान होण्यासाठी आपल्याला अंतःकरणाची वृत्ती दिली ना, अंतःकरणाच्या वृत्तीद्वारे ते कळवून घेऊन आपणच ते स्वरूप आहोत असं आपल्या ध्यानात आलं पाहिजे. उलट आत्म्याला प्रकाशमय करावयास समर्थ नाहीत. इतकेच नाही तर उलट आत्म्याच्या प्रकाशानेच ते सूर्य चंद्र तारा इत्यादी प्रकाशमय दिसतात. म्हणून ते सर्व जड आणि परप्रकाश आहेत आणि आत्मा स्वयंप्रकाश आहे असे जाणावे. स्वप्नावस्थेतही त्या सूर्यचंद्रादिकापैकी कोणीही प्रकाशरूप नाही, परंतु आत्मा स्वतः स्वयंप्रकाश आहे. त्यामुळे अंतःकरणाचा परिणाम जो स्वप्न प्रपंच तो सर्व पाहण्यात येतो याचा अनुभव मनुष्य मात्राला आहे. बृहदारण्यकोपनिषदामध्ये याज्ञवल्क्य मुनींनी सूर्य चंद्र अग्नी निराकरण करून याचप्रमाणे म्हणजे आत्मा स्वयंज्योती स्वयंप्रकाश आहे असा उपदेश जनक राजाला केलेला आहे. भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये श्रीकृष्णानेही तसेच सांगितलेले आहे. ज्योतिष्याममी ज्योतिष्यतमसः प्रमुच्यते ज्ञानम नेयम ज्ञान गम्यम रधी सर्वस्य दिष्टितम. गीता अध्याय 13वा आणि श्लोक 17वा. जाणवयास योग्य असे त्या परमात्म्याचे स्वरूप सूर्यचंद्रादी ज्योतिसह प्रकाश करणारे स्वयं ज्योतिरूप आणि स्वयंप्रकाश आहे. ते स्वरूप अमानित्वादी साधनांच्या योगाने झालेल्या आत्मज्ञानाने जाणले जाते आणि ते स्वरूप प्राणिमात्रांच्या हृदयास बुद्धीस बुद्धीच्या धर्मास आणि अवस्थात प्रकाश करणाऱ्या रूपाने राहिलेले असते. सर्वांना प्रकाशित त्यानेच केलेला आहे. असा जो भगवान परमात्मा ब्रह्मांड नायक परमात्मा जर तो आपला सखा झाला तर मायबापू आपल्याला चिंता करण्याची कारण नाही. पण आपलं प्रारब्ध अनिष्ट असतं त्याच्यामुळं आपल्याला चिंता होतात, सुख होतं, दुःख होतं. आता आपल्याला परमात्म्याचं ज्ञान झालं म्हणून आपल्याला वाटतं दुःख असूच नाही, पण प्रारब्ध आपल्या शिरावर असतं, डोक्यावर असतं प्रारब्ध. त्या प्रारब्धाचं दुःख कोणी बघायचं? पण जरी दुःख झालं तरी त्या दुःखाची तीव्रता कमी होते. नामचिंतनानं भगवान परमात्मा सहन करण्याची शक्ती देतो. म्हणून ध्यानात ठेवायचे याप्रमाणे आत्मा स्वयंप्रकाश असा निश्चय अनुभवाने व श्रुती समृद्धीच्याही प्रमाणाने होतो. मन वाणे बिनरूप म्हणजे मन आदी करून 4 अंतःकरणे आणि वाणी आदी करून 10 इंद्रिये या विरहित आत्म्याचे स्वरूप आहे. म्हणजे मन व इंद्रिये हीच आत्मा नव्हेत.
मनापेक्षा आणि वाणी यांना मन वाणी यांना अगोचर असे आत्म्याचे स्वरूप आहे. मनाला आणि वाणीला हे कळण्याची गोष्ट नाही. आत्मस्वरूप आपल्यालाच मन कळतं आणि वाणी कळती. म्हणून आपण ह्या मनापेक्षा वाणीपेक्षा वेगळे, त्या मनाचा आणि वाणीचा साक्षी द्रष्टा आपण आहोत. म्हणून आपण ते मनाला आणि वाणीला कळत नसतं. हे तर आत्म्याच्या ठिकाणी मन आणि वाणी यांची प्रवृत्ती होत नाही, असाही मन वाणी बिनरूप याचा अर्थ होतो. शिष्य म्हणतो, महाराज आत्म्याच्या ठिकाणी मन आणि वाणी यांची प्रवृत्ती होत नाही, याचे कारण काय बरे? तर ध्यानात घ्या. गुरु म्हणतात, अरे बाळा, जाती, क्रिया, गुण, नाम, रूप इत्यादी शब्द प्रवृत्तीच्या कारणांचा ज्या वस्तूशी संबंध होतो त्या वस्तूतच वाणी प्रवृत्त होते. वाणी कुठं प्रवृत्ती होते म्हणतात? जिथं जाती, क्रिया, गुण, नाम आणि रूप आहे अशाच ठिकाणी वाणी प्रवृत्त होते. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी वाणी प्रवृत्त होत नाही. आत्मा असंग अगुण अक्रिय आहे, म्हणून जाती, गुण, क्रिया इत्यादिकांचा संबंध त्याच्याशी होत नाही. यासाठी त्याच्यात वाणी, मन इत्यादी प्रवृत्त होऊ शकत नाही. या कारणासाठी मन वाणी बिनरूप असे आत्म्यसंबंधाने म्हटलेले आहे. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. मके देवे येणे वागेज्ञ तोसावे, तोसो निमज द्यावे पसाये दान हे. जय कळांची व्यंकटे सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे